औसा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते कामात लाखोंचा भ्रष्टाचार, अभियंता आणि गुत्तेदारांची संगनमताने जनतेची फसवणूक, निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल, रस्ते झाले धोकादायक, जबाबदार कोण? अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती करणार तीव्र आंदोलन. औसा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या लातूर जिल्हा सरहद्द एकंबी, काजळी, चिंचोली, हिप्परगा, तुंगी, नागरसोगा, दावतपूर, लांबजना, मोगरगा, शिवणीलख, रमेगाव, वडगाव, प्रजिमा या 106 क्रमांकाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. CH 51/500 ते CH 57/500 दरम्यान रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून अभियंता आणि गुत्तेदार यांच्या संगनमताने सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. डांबरीकरणाच्या जाडीमध्ये कपात करण्यात आलेली आहे, तर CH 55/500 भागामध्ये डांबरी कार्पेट फसलेले असून रस्ता तडकाफडकी निकृष्ट स्थितीत पोहोचलेला आहे. कामात अनेक तांत्रिक त्रुटी, अंदाजपत्रकांचे उल्लंघन, संपूर्ण लांबीमध्ये साईड शोल्डरचे काम न केल्याचे उघड झाले आहे, जे अंदाजपत्रकानुसार बंधनकारक होते. पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याचे ग्रँड स्टोन गायब आहेत. CC रस्त्यावरची खडी पूर्णपणे उघडी पडली असून कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारावर निरीक्षण करणारे अभियंते जबाबदार असून त्यांनी गुत्तेदारास निकृष्ट काम करण्यास मोकळे रान दिले आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषी अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे. मागण्या. गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत चौकशी, उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल, गुत्तेदाराची काळ्या यादीत नोंद घ्यावी. लातूर जिल्हा प्रतिनिधी वाल्मिक सूर्यवंशी, कायदा लाईव्ह न्यूज.